नमस्कार मिथुन राशीच्या जातकांनो. उद्या शुक्रवारची रात्र आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरू शकते. याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या नशिबाच्या पाटावर एक असा खेळ सुरू झाला आहे जिथे तुमची एक छोटी चूक, तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करू शकतो. सावधान, अत्यंत सावध व्हा. तुमच्याच नात्यातील, तुमच्याच अत्यंत जवळची एक स्त्री तुमचं हसतं खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. ती बाहेरची कोणी नाही, ती तुमच्या घरातील असू शकते, तुमच्या नात्यांमधील असू शकते, तुमच्या प्रेमाच्या नात्यांमधील असू शकते, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेलीही असू शकते. ती अशी स्त्री जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिच्यासाठी काहीही करायला तयार आहात. पण उद्या म्हणजेच शुक्रवारी ती स्त्री तुमच्या पाठीच्या मागे असा खेळ खेळणार आहे जसा घाव तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल की अचानक काय घडणार आहे? कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग आजच असं काय घडणार आहे? असं काय आभाळ कोसळणार आहे? तर मिथुन राशीच्या लोकांनो, ज्योतिषशास्त्राचा हा एक भयंकर आणि सर्वात दुर्मिळ योग आहे. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश मानले जातात. त्यामुळे हा ग्रह अत्यंत विचारपूर्वक चालणारा आणि कर्माचा हिशोब ठेवणारा ग्रह आहे. उद्या शुक्रवारच्या दिवशी राग आणि रक्ताचा करार आहे. तुमच्या राशीवर मंगळाची वक्र दृष्टी पडली आहे आणि त्यात राहू केतू यांची सावली मिसळली आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार स्त्री शक्ती उलटी फिरते. म्हणजेच तुमच्या आयुष्यातील स्त्री ऊर्जा ही सकारात्मक न राहता तुमच्या कुटुंबातल्या 7व्या आणि 8व्या स्थानावर अशी काही ग्रह चालेल की ज्यामुळे तुमच्या हसते खेळते संसाराला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या व्यवसायाला एक स्त्रीच्या माध्यमातून नजर लागू शकते. ती स्त्री तुमच्या विनाशाचे कारण ठरेल. मिथुन राशीचे लोक हे मनाने अतिशय प्रामाणिक असतात. कोणाचे 2 रुपये तुम्ही स्वतःकडे ठेवत नाही आणि संकटात असेल तर ते स्वतःचा खिसाही रिकामा करून मदत द्यायला तयार असतात. तुमची हीच वृत्ती आणि हाच आपलेपणा, हा स्वभाव आज तुमच्या सर्वात मोठा काळ ठरणार आहे. ही स्त्री तुम्हाला तुमच्या या स्वभावाचा फायदा घेणार आहे. ती तुमच्यासमोर इतकं गोड बोलेल, तुमच्या दुःखावर इतकी सहानुभूती दाखवेल की तुम्हाला वाटेल या जगात त्यासारखे चांगलं कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. याचप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मुखवट्यामागे काय लपलं आहे हे तुम्हाला पुढच्या काही क्षणात कळेल. त्यामुळे एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर मिथुन राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अशा 4 धक्कादायक गोष्टींचा खुलासा करणार आहोत, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ती स्त्री नेमकी कोण आहे? तुमच्यापासून ती कधीच लपू शकत नाही. ही स्त्री एवढी भयानक आहे की तुमचं घर फोडणार, तुमचे बँक खाते रिकामे करणार, तुम्हाला कोर्टाच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडायला येणार. उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्या चुका केल्यास थेट विनाश होईल, या सर्वात तुमच्या कुलदेवतेचे आणि बजरंगबलीचे गुप्त उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि त्या स्त्रीचे डाव उलटवून टाकण्यास मदत होईल. तुम्हाला वाटत असेल की तुमचे आयुष्य सुरक्षित आहे, तर हा तुमचा गैरसमजही असू शकतो. कुंडली खोटं बोलत नाही. ग्रहांची चाल कधी चुकत नाही. डोळे कान उघडे ठेवून ऐका. उद्या शुक्रवारची रात्र तुमच्या आयुष्याला दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की ती स्त्री नेमकी कोण आहे आणि तुमच्यावर पहिला वार कधी आणि कसा करणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, आता तुम्ही अशा टप्प्यावर आला आहात जिथे आपल्या त्या चेहऱ्यावरून बुरखा पाडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की ही कोण आहे. ती स्त्री तुमच्या आयुष्यात नक्की कोणत्या रूपात वावरणार आहे. ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यासानुसार जेव्हा मिथुन राशीच्या कुंडलीत मंगळ आणि शनीचा विपरीत योग होतो, तेव्हाच ती स्त्री तुमच्या अगदी जवळच असते. ती अनोळखी नसते. तिला तुमच्या घराची, तुमच्या कमजोरीची आणि तुमच्या पैशांची संपूर्ण माहिती असते. चला तर मग आपण जाणून घेऊयात ती कोण असू शकते. हे 3 वेगवेगळ्या पातळीवर समजून घेऊयात. पहिली शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी एक असू शकते. अगदी ही स्त्री
तुमच्या सुखदुःखात भागीदार असल्याचे नाटक देखील करते. जेव्हा पण तुमच्या घरात काही चांगलं घडतं, जेव्हा तुमची प्रगती होते, तुम्ही गाडी घेता किंवा घरात सोनं नाणं घेता, तेव्हाच ती स्त्री तुमचं कौतुक करेल, पण तिच्या डोळ्यात मस्तर स्पष्ट जाणवेल. ती तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, भावा बहिणींमध्ये वाद, सासू सुनांमध्ये विष कालवेल, नवरा बायकोमधील विश्वासाला तडा घालवण्याचा प्रयत्न करेल. तिचं मुख्य उद्दिष्ट उद्या शुक्रवारी ती घरातील एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद पेटवेल. दुसरी शक्यता, जर तुम्ही नोकरीत असाल, तुमचा व्यवसाय असेल, तर त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी महिला तुमच्या विरोधात कट रचत असेल, तुमच्या कामात खूप मदत करत असल्याचे दाखवून, तसेच ऑफिसमधील सिक्रेट जाणून घेण्याचा, तुमच्या बिझनेसचे प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करते. ती तुमच्या पाठीमागे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या क्लायंटचे कान भरवते. उद्याच्या दिवशी तुमच्या ईमेलचा वापर करून ती स्त्री तुम्हाला अडचणीत आणू शकते. मिथुन राशीचे पुरुष खास करून यात लवकर अडकतात. ती अत्यंत गोड बोलते. तिच्या बोलण्यात इतका गोडवा असेल की तिच्या शब्दांचे तुम्ही तुमची वेळ विसरून जाता. तुम्ही नेहमी स्वतःला विसरून जाल. ही स्त्री एवढी चालाक आहे की नेहमी स्वतःला विचारत किंवा संकटात असल्याचे दाखवते, जेणेकरून तुम्हाला तिची सहानुभूती वाटेल. ही स्त्री केवळ एक तुमच्या पैशांवर आणि तुमच्या संसारावर डोळा ठेवून आहे, तुमच्या भावनांशी खेळत आहे. उद्या शुक्रवारी ती तुमच्याकडून मोठे घर, आर्थिक मदत मागू शकते किंवा तुम्हाला एखाद्या अशा भावनिक जाळ्यात अडकवू शकते जिथून बाहेर पडताना तुमची बदनामी निश्चितच असेल. आणि जर तुम्हाला अजूनही शंका असेल, तर 3 लक्षणावरून तुम्ही तिला आज ओळखू शकाल. त्यातील पहिले लक्षण म्हणजे ती तुमच्यासमोर इतरांची प्रचंड बदनामी करेल. तुमच्या जवळील एखादी व्यक्ती तुमच्याच घराबद्दल किंवा सहकार्याबद्दल त्यांच्या पाठीमागे तुमच्यासमोर बदनामी करेल आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल इतरांजवळ बदनामी करेल. तिला तुमचा पगार, तुमचा बँक बॅलन्स किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त रस असेल. आज मला एवढ्या पैशांची गरज आहे, हे माझं काम करू दे, असं म्हणून ती तुमच्याकडून आर्थिक फायदा लाटण्याचा प्रयत्न करू शकते. ती तुमच्यासोबत असताना अचानक तिला फोन कॉल येईल आणि ती बाजूला जाऊन बोलेल, तुमच्यापासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करेल. तिच्या चेहऱ्यावर एक भीती किंवा खोटेपणा तुम्हाला नेहमी जाणवेल. मिथुन राशी, शनी आणि मंगळ युती तुम्हाला हाच इशारा देत आहे की या स्त्रीचा खरा चेहरा ओळखण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्ही तिच्या गोड बोलण्याला बळी पडत असाल, तर उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात अंधार घेऊन येईल. आता प्रश्न येतो की ती नेमकं कोणता कट रचत आहे, तिचा पहिला वार कसा असणार आहे, आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. मिथुन राशीच्या जातकांनो, लक्ष देऊन नीट ऐका, कारण आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या संवेदनशील भागाकडे आलो आहोत. तुम्ही आत्तापर्यंत ती लक्षणं समजून घेतली होती की ती कोण असू शकते आणि अंदाज पण लावला होता, पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ती उद्या रात्री तुमच्यावर नेमका कसा वार करणार आहे, तिचे अंतिम गट काय आहेत. आता ग्रहांची आजची स्थिती सांगते की मिथुन राशीच्या लोकांचा स्वाभिमान खूप मोठा असतो. तुम्ही कोणासमोर झुकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. ती स्त्री नेमकी तुमच्या या स्वभावाला आणि तुमच्या रागाला स्वतःचं हत्यार बनवत आहे. ती तुमच्यावर प्रामुख्याने 3 मार्गाने हल्ला चढवणार आहे, ज्याची तयारी तिने आधीपासूनच केली आहे. पहिला आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे खोटे आरोप. उद्याच्या दिवशी कुंडलीत राहूचा प्रभाव वाढल्यामुळे ती स्त्री तुमच्यावर एखादा खोटा आरोप लावू शकते, ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी ती स्त्री असेल, तर तुमच्यावर फसवणूक किंवा दगाफटका केल्याचा खोटा आरोप लावेल, तुमची नोकरी धोक्यात आणेल. आणि जर ती नातेसंबंधात किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल, तर ती घरगुती वादाचे रूप थेट पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीच्या पर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला देईल. आणि जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालायला गेला, तर ती स्वतःबरोबर दाखवेल आणि तुमच्या विरुद्ध पुरावे उभे करेल आणि तुम्हाला गोत्यात आणेल. दुसरा वार तुमच्या खिशात किंवा तुमच्या कष्टाच्या पैशावर होईल. मिथुन राशीचे लोक अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर भावनिक नाटक करून, रडून किंवा स्वतःला मोठ्या संकटात दाखवून तुमच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करू शकते किंवा एखाद्या खोट्या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायला लावू शकते. त्यामुळे तिथे काळजी घ्या, कारण तुमचा पैसा कायमचा अडकू शकतो आणि तुम्ही कायमचे रस्त्यावर येऊ शकता. ती स्त्री हे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून तुम्हाला कंगाल बनवण्याचा कट रचत आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी तुमची इज्जत, पद, प्रतिष्ठा ही समाजामध्ये खूप मोठी आहे आणि याच पातळीवरती ही स्त्री उद्या तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते.
तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो किंवा तुमचे काही लोकांसोबतचे व्यवहार ही स्त्री सर्वांसमोर आणू शकते आणि खोट्या अफवा पसरून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करेल. हा तिचा हेतू केवळ तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून टाकण्याचा असेल. ती प्रयत्न करेल की तुम्हाला एवढं आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर करून टाकायचं की तुम्ही परत उभा राहू शकणार नाही. आता विचार करा की उद्या तुम्ही स्वतःचा ताबा गमावला, तिच्यावर ओरडलात किंवा तिच्याशी वाद घातलात तर काय होईल? ग्रहांची वक्रदृष्टी उद्या तुमच्यावर आहे. तुम्ही रागाच्या भरात काही बोलत आहात ते रेकॉर्ड होऊ शकतं आणि त्याचा वापर तुमच्या विरुद्ध पुराव्यासाठी होऊ शकतो. उद्या शुक्रवारी तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. उद्या येणारे वादळ शांतपणे वाहून जाऊ द्या. नाहीतर तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सर्व त्यासोबत वाहील आणि तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून तुम्हाला बाहेर पडणं आयुष्यभर शक्य होणार नाही. उद्या कोणत्या 3 महाचुका टाळायच्या आहेत ज्यामुळे ती स्त्री तुमचे काहीही वाकडं करू शकणार नाही? चला तर मग जाणून घेऊयात या 3 महाचुका ज्या तुम्हाला उद्या चुकूनही करायच्या नाहीत. मिथुन राशीच्या जातकांनो, उद्या शहाणपणाचा आणि शांतपणाचा निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. शत्रू कितीही बलवान असला तरी तुमचा शांत आणि सहनशील स्वभाव त्या शत्रूवरती मात करू शकतो. त्यामुळे उद्या तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्ही संयम ठेवायचा आहे आणि शांत राहायचं आहे. दुसरी चूक जी तुम्हाला उद्या बिलकुलही करायची नाही ती म्हणजे कोणताही आर्थिक व्यवहार, तुमचे सिक्रेट्स किंवा कंपनीतील काही महत्त्वाच्या गोष्टी, फाईल्स, ईमेल कोणासोबतही शेअर करायचे नाही. कोणी कितीही विचारले तरीही कोणालाही तुमचे सिक्रेट सांगायचे नाही. आणि तिसरी चूक जी तुम्हाला करायची नाही ती म्हणजे कोणी तुमच्यासमोर कितीही दयावया केली, कितीही रडले तरीही कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणासोबतही पैशांचे व्यवहार करू नका. कारण उद्या दिलेला पैसा हा परत येण्याची शक्यता गौण आहे. त्यामुळे उद्या कोणालाही उधार देऊ नका. या 3 महाचुका टाळल्या तर तुमच्यासाठी उद्याचा दिवस हा रोजच्या प्रमाणेच असेल. उद्या तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असेल. पण जर तुम्ही याला शांतपणे उत्तर दिलं तर पुढचा येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.